28 वर्ष राज्यकारभार करणारी एकमेव महिला कोण? तर या जगामध्ये एकाच महिलेचं नाव येतं, एकाच राज्यकर्त्याचं नाव येतं. त्या राज्यकर्त्या म्हणजे मातोश्री अहिल्यामाई. रात्री चौंडीत मुक्कामाला पोहोचलो. माझ्यासोबत प्रवक्ते महेश पिंगळे, शशिकांत काचगुंडे होते. मातोश्रींच्या समोर नतमस्तक झालो. मन भरून आलं होतं. 31 मेला मातोश्रींच्या जयंतीनिमित्त अख्ख्या महाराष्ट्रात प्रबोधनाचा जागर करत फिरलो आणि आज मातोश्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो. पाठीमागे वाड्यामध्ये गेलो. वाड्यामध्ये गेल्याच्या नंतर वेगवेगळे त्या ठिकाणी शिल्प होते. त्या शिल्पाची पाहणी केली. असंच मी चौंडीला दर वर्षामध्ये साधारणतः 5 ते 6 वेळेस येत असतो. ही ऊर्जाभूमी आहे. ही प्रत्येकाच्यासाठी प्रेरणाभूमी आहे. राजगृहामध्ये प्रवेश केला. राजगृहामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मानकोजी शिंदे आणि सुशीलादेवी शिंदेंच्या स्मृतीचं दर्शन घेतलं. वरच्या मजल्यावरती आलो. तिथून वाहणारी सीना नदी दिसली. याच सीना नदीच्या काठावर एकेकाळी मातोश्री खेळल्या होत्या. अहिल्याश्वराच्या मंदिरात येऊन मातोश्रींनी उभा केलेल्या या मंदिरात दर्शन घेतले. मातोश्रींचा जणू या मंदिरात सहवासच आहे की काय, असंही आजही वाटतं. महानुभावे अहिल्याश्वराचं दर्शन घेऊन मी पुढच्या प्रवासाला निघालो. धन्यवाद. जय शिवराय, जय मल्हार, जय भीम.